ठेवा, धमकून नेलं नाही तर जेलात टाकील. जसं की आता गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, आम्ही म्हणतो तसंच ऐका. नसता आम्ही षडयंत्र रचून तुम्हाला बदनाम करू, अमुक करू तमुक करू. सरकार काही पण षडयंत्र रचते, इथून मागं बदनामीचे. आता नवीनच ऐकायला आलं हे 2-3 दिवसात. आता ते खरं खोटं तसं तर खरंच आहे. आणि इथून गेल्यावर ते माणूस म्हणला मीच येतो सांगायला. आता सरकार म्हणजे आंदोलनच उभा करणार आहे आणखीन एक. आम्ही काय मागतो? आरक्षण. आता समोरचं आंदोलन करणार काय मागणार आहे? आरक्षण. आणि मराठी काय मागत आहेत मग? आरक्षण. आणि मग तो काय असं ठरलंय जणू 2 मंत्री आहेत त्याच्यात आंदोलनाला बसवायचे. राज्यात एक आंदोलन सुरू होणार आहे आता, बसवायचे 2 मंत्री पाठपुरावा करणार. आणि बघा आंदोलनाच्या आधीच काय असू शकतं. आंदोलनाच्या आधीच एक 12-13 दिवस आमरण उपोषण करणार. ते आमरण म्हणतो आम्ही, पाणी पिणार नाही, जेवणार नाही, जागा सोडणार नाही. 12-13 ते 14 दिवस करणार. मराठा आरक्षणासाठी त्यांनीच मला सांगितलंय म्हणून मला नाव सांगताय ना तुम्हाला. मग असं असतं मग मला नाही निघत दम. मग मराठा आरक्षणासाठी हा म्हणा तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करा. मग तुमच्या मनात ते कायसाठी करताय? मग दुसरंच काय घे नाही. आता बोध नाही सुधारलं काही. मग सरकारने सांगितल्याशिवाय केलंय का? आणि मग हे देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ आणि ते 2 मंत्री, त्यातल्या एका मंत्र्याने सांगितलं मला. मग काचकून नाव सांगत असतो ते जर बदलला तर मग त्याने सांगितलं मला ना असं साहेब माझ्या तिथं 20-22 जण आले. ते म्हणले बा पण काही नाही असं. त्याची 5 हरली ना, मराठ्यात बातमी गेली. आणि 14 दिवसानंतर तेच 2 मंत्री, त्यापैकी एक कुणीतरी बरं का, आता आयला एवढी बार सॉरी बरं का, नाव नका विचारायला, मला सांगू नका. मग सांगायचं बंद होईल भाऊ. मी जर नाव सांगितलं सांगत मला तिकडे फडणवीस साहेब काय करतात काय नाही माझ्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात, ते बिचारे सांगत आहेत मला. तो सगळा पचकाच पांगण मा. त्यामुळे नाव म्हणू नका एवढी बार. नाव सांगा म्हणलं ना सगळं आमचा हिचको होऊन जाईल ना. आमचं जर पसारा पांगला ना तर जोडायचंच नाही लोक. एक तर आम्ही गरीबाचे पोर आहे. हा, त्यांनी सांगितलं मला. आणि 14 दिवस झाले की आम्हीच बैठक लावणार आहे म्हणे. तसं ठरलंय बसायच्या आधी मुख्यमंत्र्यासंग. ते बेगडी आंदोलन आणि बेगडी सरकार सगळी राजकारणी